उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मधल्या घटनेनं अवघा देश हादरून गेलाय। 3 अल्पवयीन मुलींनी ज्या सख्या बहिणी होत्या त्यांनी आत्महत्या केली। कारण काय तर कोरियन कल्चर त्यांना आवडायचं आणि कोरियन गेम्स त्या खेळायच्या। सुरुवातीला असं वाटलं होतं की टास्क बेस्ड काही गेम होते आणि त्यात आत्महत्येचा टास्क असावा असा एक अंदाज व्यक्त केला जात होता आणि त्या अनुषंगाने ही आत्महत्या झाली असावी। मात्र तसं नाहीये। आता पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर काही मुद्दे समोर आलेले आहेत। त्यापैकी प्रमुख मुद्दा तो म्हणजे या मुलींवर ज्या कुटुंबामध्ये त्यांचं पालन पोषण होत होतं त्या कुटुंबाची पार्श्वभूमी त्याचा सुद्धा काही परिणाम झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अर्थात या सगळ्या मुद्द्यांचा आपण वेध घेणार आहोत, जाणून घेणार आहोत की नेमकं या मुलींच्या या कृतीमागे काय कारण होती। नकुल वंजारी सुद्धा आपल्या सोबत आहेत। काल वंजारी सर आपण या मुद्द्यावर खूप चर्चा केली, म्हणजे आपण कालचा मुद्दा वेगळा होता, आज थोडासा वेगळा मुद्दा आहे, कुटुंबाचा मुद्दा आपण आजच्या चर्चेमध्ये घेतलेला आहे। प्रामुख्याने या कुटुंबाची पार्श्वभूमी आता समोर आलेली आहे। एक व्यक्ती 3 महिलांसोबत राहत होत्या आणि 3 महिलांपासून त्याला 5 मुलं होती आणि अशी सगळी कुटुंबाची गुंतागुंत होती। या सगळ्या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येते की या मुली फक्त त्या कोरियन गेमच्या आहारी जाऊन त्यांनी आत्महत्या केलेली नाही, कदाचित त्यांच्या कुटुंबाच्या वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम झाला असावा अशा स्वरूपाची शक्यता जरी पोलीस तसं म्हणत नसले तरी सुद्धा व्यक्त केली जाते। तुम्हाला असं वाटतंय का की हा प्रकार त्यामुळे कदाचित झाला असेल? नमस्कार. मला असं वाटतं की आता जसं पोलिसांची माहिती समोर येईल तसे याला अनेक कांगोरे असतील। यामध्ये जो घरातला मुद्दा तुम्ही मांडला याचा नक्कीच काही प्रमाणात मानसिक परिणाम मुलांवर होतो। कारण ज्यावेळेस मुलं बघतात की एक वडील आणि 3 आई आहेत आणि वडिलांची वेगवेगळी रिलेशनशिप 3 आईंबरोबर कशी आहे, त्यातले प्रत्येक आईचं मूल हे त्या रिलेशनशिप कडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतं। आणि ज्यावेळेस एवढा घरामध्ये गोंधळ असतो की वडीलच जर एका व्यक्तीबरोबर स्टेबल राहू शकत नसतील तर कुठेतरी मुलांच्याही संगोपनावर याचा परिणाम होतो। वडील कितपत प्रत्येक व्यक्तीकडे आणि प्रत्येक स्त्रीच्या मुलांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देत आहे हे निश्चितच बघितलं पाहिजे। मुली जर 12, 14 आणि 16 वर्षी अशा प्रकारे आत्महत्या करत असतील तर हे काय सडनली एका दिवसात होण्याची शक्यता कमी आहे। याच्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून त्यांना काही ना काही ऑनलाईन गेमिंगच्या व्यतिरिक्त दुसरेही काही मानसिक अडचणींची लक्षणं आहेत का, घरामध्ये मॅडमनी सांगितलं तसं कम्युनिकेशन तेवढं फ्री आहे का, त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची मुभा आहे का, त्यांना आई वडिलांच्या रिलेशनशिपवर काही ऑब्जेक्शन असेल तर त्याच्यामध्ये त्यांना विचारात घेतलं जात आहे का आणि त्याच्यामधून काही कुटुंबामध्ये कलह निर्माण होत आहेत का, त्याचाही परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतोय का, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। आणि या व्यतिरिक्तही जर वडिलांमध्ये किंवा आधीच्या फॅमिली मेंबर्स मध्ये काही जेनेटिकल हिस्ट्री असेल थोडंफार मानसिक आजाराची तर त्याचीही शक्यता मुलांवर होण्याची, त्याचाही परिणाम मुलांवर होण्याची शक्यता असते। तर या सर्वच गोष्टींकडे आपण बघितलं पाहिजे।